नमस्कार मित्रांनो, मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे पुन्हा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना किती पगार आहे माहीत आहे का? सध्याच्या भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रुपये इतका पगार मिळतो, ज्यावर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याशिवाय राष्ट्रपतींना अनेक भत्तेही मिळतात. नवी दिल्ली येथे स्थित राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हे 2 लाख चौरस स्क्वेअर फूटवर बांधले गेले आहेत. त्यात 340 खोल्या आहेत. येथे सुमारे 200 लोक काम करतात. राष्ट्रपतींचे निवासस्थान, कर्मचारी, पाहुणे आणि जेवण इत्यादीवर वर्षाला सुमारे 22.5 दशलक्ष खर्च होतो. उपराष्ट्रपतींचे वेतन संसद अधिनियम 1953 अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अंतर्गत निर्धारित केले जाते. उपराष्ट्रपतींना कोणतेही वेतन मिळत नाही, म्हणजेच उपाध्यक्षपदासाठी वेतनाची तरतूद नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात, त्यामुळे त्यांना सभापती म्हणून काम पाहावे लागते. उपराष्ट्रपतींना दरमहा 4 लाख रुपये इतका पगार मिळतो. मित्रांनो, देशाचे पंतप्रधानांना दरमहा सुमारे 1,60,000 रुपये मूळ वेतन मिळते. त्यांचे मूळ वेतन 50,000 आहे. याशिवाय खर्च भत्ता 3,000 रुपये आणि खासदार भत्ता 45,000 रुपये आहे. याबाबत दैनंदिन 2,000 रुपये म्हणजेच दरमहा 61,000 रुपये हे सर्व मिळून 1,60,000 होतात. 2012 पासून